28 नोव्हेंबर 2019 ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं। त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होती, परंतु सत्ता स्थापनेत भाजपला बाजूला सारून शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन खुर्ची मिळवली। आता या आघाडीची देशभर चर्चा झाली। भाजपनं या आघाडीला अभद्र म्हटलं, इतर विरोधी पक्षांनीही नावं ठेवली। परंतु या आघाडीच्या वर्षभर आधी नगरमध्येही असंच घडलं होतं। मनपा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेली शिवसेना विरोधी बाकावर बसली होती आणि भिन्न विचारसरणीच्या दोन पक्षांनी हात मिळवणी करत सत्ता मिळवली होती। नगरच्या या आश्चर्यकारक युतीचीही तेव्हा राज्यभर चर्चा झाली। राजकीय विश्लेषकांच्या मते नगर मनपात 2018 साली झालेल्या या धक्कादायक युतीनेच सत्तेसाठी काही हा संदेश त्यावेळी राज्याला दिला। त्यानंतर 2019 साली ठाकरेंचं सरकार आलं। नेमक्या काय होत्या या दोन घटना आणि ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद नगरच्या घटनेशी का जोडलं गेलं, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी आदिल बागवान। आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राज्यात 24 ऑक्टोबर 2019 ला विधानसभा निवडणुकीचे निकाल आले। भाजप शिवसेनेनं सर्वाधिक जागा जिंकत आपला दबदबा कायम ठेवला होता। भाजपाला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या। सत्ता स्थापनेच्या वेळी मात्र वेगळंच कांड झालं। शिवसेनेच्या मते लोकसभा निवडणुकीपूर्वीच अमित शहा, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती। मातोश्रीवर झालेल्या या बैठकीत भाजपनं राज्यातील सत्तेत निम्मा वाटा देण्याचं कबूल केलं होतं। या सत्ता वाटणीत मुख्यमंत्री पदही होतं, म्हणजे 2.5 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री व पुढचे 2.5 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री। निकालानंतर मात्र भाजपनं शिवसेनेचा हा दावा फेटाळला। भाजपच्या तुलनेत जागा निम्म्या असल्यानं आपण शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नाही, अशी ताठर भूमिका भाजपने घेतली। भाजपच्या हायकमांडनं शिवसेनेला असा कोणताच शब्द दिला नव्हता, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं। याच मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात तणाव वाढला। शिवसेनेला जाणीव होती की त्यांच्या 56 जागांच्या पाठिंब्याशिवाय भाजप सरकार स्थापन करू शकत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाल्याशिवाय पुढची चर्चाच करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली। भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेशी मुख्यमंत्री पदावर चर्चा करण्यास नकार दिला। उद्धव ठाकरेंनी भाजपचे फोन स्वीकारणे बंद केल्यावर वाद जास्त वाढल्याचे सांगितले गेले। संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू मांडत दररोज पत्रकार परिषदा घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरू केला। सामनातून तर थेट अमित शहांवर टीका करण्यात आली। शहांवर टीका होत असल्याने दिल्लीतील भाजप नेतृत्व नाराज झाले। युतीत असूनही सातत्याने होणाऱ्या या टीकेमुळे भाजपमधील एका गटाला युती तोडणे योग्य वाटू लागले। कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापन न केल्यामुळे नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली। भाजपने शब्द फिरवला आणि आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी भाजपशी सर्व संबंध तोडले। त्यानंतर त्यांनी थेट त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची हात मिळवणी करून महाविकास आघाडी स्थापना करण्याचा निर्णय घेतला। अगदी झालंही तसंच। राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। सर्वाधिक 105 जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकावर बसावं लागलं। पूर्णपणे वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं राज्यभर कारभार हाकला। पण थांबा, हा धक्का फक्त 2019 लाच पहिल्यांदा बसला असं नव्हतं। अहिल्यानगरमध्येही या घटनेपूर्वी 1 वर्ष आधी असंच घडलं होतं। अहिल्यानगर मनपाची निवडणूक 9 डिसेंबर 2018 ला झाली। 10 डिसेंबरला दुसऱ्या दिवशी लगेच मतमोजणी झाली। 68 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं। सर्वाधिक 24 जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता। त्या खालोखाल राष्ट्रवादीने 18 जागा, भाजपनं 14 जागा, काँग्रेसनं 5 जागा, बसपानं 4 जागा, समाजवादी पक्षानं 1 जागा आणि 2 अपक्षांनी बाजी मारली होती। कोणालाच बहुमत नसलं तरी सर्वाधिक जागा जिंकलेली शिवसेना जादुई 35 हा आकडा पार करेल, असं सगळ्यांचं मत होतं। सगळे पक्ष वेगवेगळे लढले असले तरी राज्यातील राजकीय घडामोडीनुसार नगरमध्येही शिवसेना व भाजप यांची युती होईल अशा शक्यता होत्या। शिवसेनेकडे 24 व भाजपकडे 14 जागा होत्या। दोघांच्या युतीतून 38 असं मताधिक्य होत व सहज सत्ता मिळत होती। परंतु स्थानिक वैरामुळे हे शक्य झालं नाही। त्यावेळी पालकमंत्री होते प्राध्यापक राम शिंदे, तर नगरचे आमदार होते राष्ट्रवादीचे नेते संग्राम जगताप। नगरमध्ये त्यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा शब्दही अंतिम होता। शिवसेनेचा महापौर झाला तर तत्कालीन नेते व माजी आमदार अनिल राठोड यांची ताकद वाढणार होती। या सगळ्याचा परिपाक म्हणून पडद्यामागून चाली खेळल्या गेल्या। भाजपचे मंत्री गिरीश महाजनही महत्त्वाचे रणनीती तज्ञ ठरले आणि एका वेगळ्याच युतीची चर्चा सुरू झाली। भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले आणि आमदार संग्राम जगताप यांच्यात यशस्वी बोलणी झाल्याचे सांगितले गेले। त्यातून राज्याला धक्का बसेल अशी भाजप राष्ट्रवादीची युती झाली। भाजपने ऐनवेळी बाबासाहेब वाकळे यांचा महापौर पदासाठी अर्ज भरला। शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे यांनी अर्ज भरला। राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनीही डमी अर्ज भरल्याचे सांगितले गेले। उपमहापौर पदासाठी भाजपनं मालन ढोणे तर शिवसेनेने गणेश कवडे यांचा अर्ज दाखल केल्याच्या बातम्या आल्या। शिवसेनेला पालिका ताब्यात घेण्यासाठी फक्त 11 मतांची गरज होती। त्यांच्याकडे ऑलरेडी 24 नगरसेवक होते, परंतु पडद्यामागे वेगळाच प्लॅन शिजला।
बारसकरांनी अर्ज माघारी घेतला. आता रिंगणात फक्त वाकळे आणि बोराटे राहिले. प्रत्यक्ष मतदानावेळी भाजपाला राष्ट्रवादीने मदत केली. भाजपाचे संख्याबळ फक्त 14 असतानाही बाबासाहेब वाकळे महापौर झाले. भाजप राष्ट्रवादीसह बसपाच्या 4 नगरसेवकांनी व एका अपक्षानेही त्यांना मतदान केले. वाकळे यांना 37 मतं पडली होती. या मतदानावेळी अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्या मतदानामुळे गोंधळ उडाला. या छिंदमच्या मतदानामुळे शिवसेनेनंही मतदानावर बहिष्कार घातला आणि बोराटे यांना फक्त 8 मतं मिळाली. जसं महापौर पदाच्या मतदानावेळी झालं तसंच उपमहापौर पदाच्या वेळी झालं. मालंढोणे यांनाही 37 मतं मिळाली. त्याही उपमहापौर झाल्या. जातीयवादी पक्षांना साथ द्यायची नाही असं म्हणत काँग्रेसनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. 2018च्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला मतदान केल्यानंतर शरद पवारांनी तातडीने कठोर शिस्तभंगाची कारवाई करत पक्षाच्या सर्व 18 नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं. पक्षाच्या अधिकृत धोरणाविरुद्ध जाऊन कट्टर विरोधी विचारसरणीच्या भाजपाला साथ दिल्यामुळे राज्य पातळीवर प्रचंड गदारोळ झाला. सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. आमदार संग्राम जगताप यांनाही नोटीस बजावण्यात आली. कागदोपत्री आणि प्रसिद्धी माध्यमांसमोर नगरसेवकांना निलंबित केले गेले असले तरी पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर होत्या. जर ही कारवाई कायम ठेवून नगरसेवकांचे पद रद्द केले असते तर नगर शहरातील राष्ट्रवादीची ताकद पूर्णपणे संपली असती. त्यामुळे पुढील काही महिन्यात हे निलंबन मागे घेण्यात आले. 2019च्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप व त्यांचे कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात अधिकृतपणे सक्रिय झाले. जे नगरमध्ये झालं तसं 2019ला राज्यातही झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तो पॅटर्न खऱ्या अर्थाने नगरी पॅटर्न ठरला. तर मग मंडळी, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.